साताऱ्याच्या फलटणमधील डॉक्टर महिलेने ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केली त्या हॉटेलमधलं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। हॉटेल मालकाने महिला डॉक्टर एंट्री करतानाचं आणि रूममध्ये प्रवेश करतानाचं सीसीटीव्ही समोर आणलाय। तर डॉक्टर महिलेने आत्महत्येआधी संशयित आरोपी प्रशांत बनकरला लटकवलेल्या ओढणीचा फोटो पाठवल्याचं तर तपासात समोर आलंय। या प्रकरणातील आरोपी निलंबित पीएसआय गोपाळ बदनेनं लपवलेला मोबाईलही पोलिसांनी जप्त केलाय। त्यामुळे आता या तपासाला वेग येईल अशी अपेक्षा आहे। तर या प्रकरणामधलं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आल्यानं आता तपासामध्ये याचा महत्त्वाचा उपयोग होऊ शकतो। त्यासोबतच एक फोटोही समोर आलेला आहे आणि अखेरीस गोपाळ बदनेने लपवलेला मोबाईलही पोलिसांनी जप्त केला। त्यामुळे आता तपासाच्या दृष्टीने या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत ते येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल। आता पुढची